पॉवर प्ले चालू असल्यामुळे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतात. बाउंड्री लाईनवर संभावित तिथे झेलसाठी एक मिड विकेट ठेवण्यात आलं आहे. डीपमध्ये एक एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलं आहे डीपमध्ये आणि बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पॉवर प्ले पहिलं फिल्डिंग पोझिशन इनसाइड सर्कल. एक थर्ड मॅन आहे थोडंसं म्हणजे फ्लाइंग स्लीपमध्ये उभा केला आहे. त्यानंतर एक गली आहे, एक कव्हर आहे, एक मिड ऑफ ठेवण्यात आलं. एक मिड ऑन थोडासा वाईडिश उभा आहे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग गली असं मी म्हणेन त्या ठिकाणी. स्ट्राईक एंडला हेमंत, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. जसा सामना सुरू होईल आमचे गुणसंख्या गेले की ती मात्र टाइम लगेचच मॅच करतील आणि तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये एक इनिंग पूर्ण करायचीच आहे. पंच सिग्नल करतात बरोबर 10:51 सामने जे सुरू होतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. उपस्थित सर्व मान्यवरांकडून, पाहुण्यांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून सुद्धा ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू राऊंड अ विकेट. थोडासा लेग ब्रेक होता, थोडासा बाहेर निघत होता चेंडू. लेग कटर बॉल थोडासा थांबून मागे ऑन साईडला पूल केलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक ऋषी आहे तिथे डीप मध्ये. चेंडू कव्हर करतोपर्यंत फलंदाज स्वतःचा आणि संघाचा खातं उघडतोय हेमंत एका धावेने. ते एका धावेने इथे मात्र खातं उघडलं जाते फलंदाज हेमंत कडून. पुढचा चेंडू आता अनिकेत समोर आहे. अनिकेत म्हात्रे शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेला पण त्या ठिकाणी तिथं फटका त्या ठिकाणी फटकाव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समोरच उभा आहे. चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव. हरेश आहे त्या ठिकाणी, हरेश भोईर. दोन्ही फलंदाजांनी सिंगलने आपलं खातं उघडलेलं आहे. एवढी मोठी संधी देत नाहीये. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्या ठिकाणी बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जात आहेत. 2 चेंडू 2 सिंगल. धावसंख्या दाफलकावर 2 धावा. ओ चांगला टायमिंग केलाय. बॅक एंड एरिया बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत चौकार. चेंडू कव्हर्स मध्ये खेळायचा प्रयत्न होता. वेग प्रचंड होता, टायमिंग करू शकला नाही. फुटवर थोडंसं कमी पडलं त्या ठिकाणी हेमंतचं. पण एक मात्र चौकार आलाय पॉवर प्ले मध्ये. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेट .in वर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. ओ पुन्हा तोच प्रयत्न ॲज इट इज. ॲक्शन रिप्ले बॅक टू बॅक सेम डिलिव्हरी, सेम पिचिंग, सेम ॲक्शन अँड सेम रिझल्ट डॉट. चांगला कमबॅक जीत भोईर कडून. चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केलं दोन्ही निर्धाव चेंडू. ऑन साईड चांगलं टायमिंग केलं आहे चेंडूवर पण क्षेत्ररक्षक दूरवर नाही. तर थोडासा पॉज झालाय चेंडू. थोडासा मात्र गती कमी होते चेंडूची आणि तोपर्यंत हेमंतकडे संधी होती, अनिकेतकडे संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक चौकाराच्या मदतीने 8 धावा अंकित झाले. ते सर्वच्या सर्व अगर चेंडू आपण बघितले तर एकमेव चेंडू फक्त फलंदाज अनिकेत खेळू शकले. बाकी 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 7 धावांवर एका चौकारच्या मैदानात नाबाद खेळतो म्हणजे फलंदाज हेमंत. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. अपोनंट एंड कडनं आपण बघतोय समोरच्या एंड कडनं मात्र गोलंदाजी केली जाईल. ऋषी भोईर बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला अनिकेत. धावसंख्या 8. पॉवर प्ले सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. थोडासा वाईड यॉर्कर ऑप्शनच्या थोडासा तिखट मारा थोडासा. सररेषेत आपण बघतो की चेंडू जीतच्या हातामध्ये. निर्धाव. पहिलाच बॉल निर्धाव. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये एक लॉंग ऑन ठेवण्यात आला. आता डीप मध्ये एक स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. एक लॉंग ऑन थोडासा वाईडिश खेळाडू एक उभा आहे दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये. गौरी पाडा त्याच्या विरोधात वाकळण संघ. खूप बाहेर, खूपच बाहेर आहे. इट्स अ वाईट. निरंजन सावंत पहिल्यांदाच माझा इशारा करते आमच्या गुणसंख्या लेखकाला. वाईट बॉल. माझ्यासोबत जयंता भोईर आमचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत
त्यांना माहिती मिळते इट्स अ वाईट. धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 9 धावा धावफलकावर, अजूनही सिंगल डिजिटमध्ये. फुल टॉस चेंडू होता, एक्झिक्यूट केलाय, खूप चांगलं टायमिंग केलंय, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत चौकार. एक षटकार एक चौकार, धावसंख्या तब्बल 19 धावा धावफलक. आतापर्यंत 2 चौकार आणि एक षटकार या इनिंगमध्ये लागलेला आहे. एक चौकार हेमनने मारलाय आणि एक चौकार एक षटकार अनिकेतने आतापर्यंत मारलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं मागे गेला, जागा बनवली, त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे पण काही करू शकत नाहीये. एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत चौकार. वाईड, अजून एक दबाव गोलंदाजावर. या षटकामध्ये यथेच्छ फटकेबाजी केलेली आहे फलंदाजाने. 2 चौकार मारलेत, एक षटकार मारलाय, 2 वाईड सुद्धा आलेले आहेत. मागडं षटक 24. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपण बघतोय त्या ठिकाणी. लॉंग ऑफला एक्झिक्यूट केलं, क्षेत्ररक्षक दूरवर नाही, चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. ऋषी भोईरने धावसंख्या 28, 28, लास्ट टू गो. वेगवान चेंडू होता, स्टंपच्या समोर पकडलाय. या ठिकाणी आपण बघतो की स्टंपच्या समोर पकडताना लाऊड अपील झालं एलबीडब्ल्यूचं आणि फलंदाज या ठिकाणी होईल तो बाद एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये. आणि पहिलाच धक्का लागलाय गौरीपाडा संघाला. अनिकेत बॅक टू डग आउट. पोहोचवतोय. निशांत आले बॉलिंग मार्कवर, निशांत भोईर. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. पॉवरमध्ये चांगली बॅटिंग झाली आहे. इव्हन पहिल्या पॉवरमध्ये आपण बघितलं 8 धावा जीतने खर्च केल्या होत्या, पण मागचं षटक 20 धावांचं बघायला मिळालं ऋषीचं. पण त्या दरम्यान आपण बघितलं की 28 वर पहिला गडी बाद सुद्धा झाला, तो म्हणजेच एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये अनिकेतने चांगली बॅटिंग केली. 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलं. आता मात्र बॉलिंग मार्कवर निशांत भोईर. ऑप्शनच्या थोडासा बाहेर पडते, दिशा दिली, चांगलं टायमिंग केलंय. हेमनकडे असे फटके आपण लिलाया बघतो सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम दर्जेदार चौकार. म्हणजेच मयूर म्हात्रे बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावर.
पहिली विकेट आपण बघतोय त्या ठिकाणी अनिकेत मात्रेच्या स्वरूपात गमावलेली आहे गौरीपाडा संघाने. निशांत भोईरचा पुढचा चेंडू थोडासा दूर जातो आमच्यापासून उजव्या हाताने ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता बॅकफुटला गेला कट केलाय. डीप पॉईंटला शतश त्या ठिकाणी ठेवण्यात आले. पेट्रोलिंग करतो त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत हेमंत कंप्लीट करतो फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्येत भर आणि धावसंख्या आपण बघतोय चौकार सिंगल त्यानंतर धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर ती 33 धावा. पॉवर प्ले संपल्यानंतर पुढे क्षेत्ररक्षण विस्तारण्यात आलंय फैलवण्यात आलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलंय. एक डीप मिड विकेट एक लॉंग ऑन थोडासा वाईड शतक सरकतोय. त्यानंतर दोन खेळाडू ऑफ साईडला डीप पॉईंटला ठेवण्यात आले. खेळाडू कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न होता थ्रू द कव्हर्स आपण बघितला हा फटका. क्षेत्ररक्षक डीप पॉईंटवर येऊन चेंडू कव्हर करेल. भरपूर मोठा गॅप होता त्या ठिकाणी 2 धावा सहज पूर्ण करेल तो मयूर. 2 धावांनी स्वतःचं खातं उघडतोय आणि धावसंख्या पुढे जाते हवल करते आपण बघतोय म्हणजे 35. निशांत भोईरचा पुढचा चेंडू समोर फलंदाज बघतोय म्हणजे नवीन मयूर म्हात्रे. चेंज ऑफ पेस आहे गती परिवर्तन स्लाइस केलाय डीप पॉईंटला. क्षेत्ररक्षक जो होता तिथे एक्स्ट्रा कव्हरला तिथे चेंडू कव्हरसाठी पुढे सर जातोय. चेंडू कव्हर करले पुन्हा 2 धावा सहज पूर्ण करतोय तो मयूर म्हात्रे. गॅप शॉट सिलेक्शन बघायला मिळते. लक्षात ठेवा इनिंग ब्रेकमध्ये होईल तो टॉस. घिसर आणि खार्डी संघाचे संगणक आपण रिपोर्ट करायचं आहे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. धावसंख्या 37 लॉस ऑफ 1 इन थर्ड ओव्हर. त्यामुळे चांगली धावसंख्या म्हणावी लागेल तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना गौरीपाडा संघाची. निशांत भोईरचा पुढचा चेंडू समोर पुन्हा मयूर म्हात्रे. चेंज ऑफ पेस आहे समोर उचललाय टायमिंग चांगलं केलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे पण एक्झॅक्टली त्याच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज बाद होईल. दुसरी विकेट इथे मात्र गमावली आहे गौरीपाडा संघाने. मयूर म्हात्रे बॅक टू डगआउट. तर सन्मान्य चेतन धोणे आणि त्याचबरोबर सन्माननीय विलास धोणे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे या श्री देसाई चषकामध्ये. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्ण हार्दिक स्वागत या देसाई चषकात. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येतोय रवी म्हात्रे 4थ्या क्रमांकावर आणि षटकातला हा शेवटचा चेंडू. लॉस ऑफ 2 इन द थर्ड ओव्हर. लास्ट बॉल टू गो. गती परिवर्तन अंडरआर्म बॉक्स स्टाईल टॅप केलं चेंडूला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअपला क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. चेंडू कव्हर केला तोपर्यंत रवी सहज गती एकदा तिथे पूर्ण करून एका धावाने खातं उघडतोय. धावसंख्या आपण बघतोय धावफल करते जे 38 12.67 ची सरासरी मेंटेन केली आहे 3 षटकाखेर. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गौरीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय म्हणजे 38 धावा धावफलकावर. हेमंत खूप चांगली बॅटिंग करते. हल्लीच आपण बघितलं की त्याच्या माध्यमातून खूप चांगली त्याचा खेळ बघायला मिळाला मागच्या काही दिवसांमध्ये या ग्रामीण क्रिकेटमध्ये ग्रामीण पट्ट्यामध्ये. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्यासपीठावर पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तिसाई चषकामध्ये. विलास ढोणे साहेब त्याचबरोबर सन्मान्य चेतन ढोणे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री तिसाई चषकाचं एक भव्य दिवस आयोजन 3 दिवसाचा हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा. या 3 दिवसात तुम्हाला एकूण 24 संघ परफॉर्म करताना पाहायला मिळतील आणि आज एकूण 8 संघांचा समावेश आहे. 8 संघांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर अजिंक्य पाटील गोलंदाजीला येतोय षटक क्रमांक 4 मध्ये.
चौथ्या षटकात जीतने चौथा फ्रेश गोलंदाज वापरला आतापर्यंत. स्वतःने एक षटक टाकला, 8 डबा खर्च केला, त्याला विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर ऋषीने पहिला विकेट काढली शेवटच्या चेंडूवर, ऋषी भोईरने. आता मात्र अजिंक्य पाटील बॉलिंग मार्कवर. गोलंदाज सज्ज समोरच्या एंडने. मानेरे गाव एंडकडून गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म बॅकफुटला गेला, पंच केला, अप्रतिम फटका. चांगला टायमिंग केला होता पण गॅप शोधू शकला नाहीये. फटका चांगला होता रवीचा, पण एकच धावमध्ये या चेंडूवर धावसंख्या 39 39. जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री देसाई चषक 2026. 2 जानेवारी 3 जानेवारी 4 जानेवारी अशी एकूण 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. एकूण 24 संघांचा समावेश. या स्पर्धेमध्ये 3 पारितोषिक तुम्हाला विविध पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये 1,50,000 आणि 25 असं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू राऊंड विकेट हेमंतसाठी. बॅकफुटला गेला, ऑनसाइडला पूल केलाय, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया. त्या गॅप मधला चेंडू सीमारेषे बाहेर, खणखणीत षटकार. तर व्यासपीठावर चेतन धोणे यांच्या पत्नी सौ श्वेता चेतन धोणे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत या व्यासपीठावर. तर षटकारामुळे आपण बघतो धावसंख्या सुद्धा उंच उडी घेऊन जाऊन विसावली ती 45 वर 45. हेमंत चांगल्या टचमध्ये, चांगली बॅटिंग करतोय ग्राउंडवर आणि कॉन्फिडेंटली तो चांगलं उत्तर देतोय पाकस संघाच्या गोलंदाजांना. पुढचा चेंडू अजिंक्यचा. हेमंत समोर, शॉट ऑफ लेंथ आहे. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषे बाहेर, दर्जेदार दिमागदार षटकार. धाव फलकावर आहेत. 51 ऑन द बोर्ड. दर्जेदार फटकेबाजी, दर्जेदार फलंदाजी. हेमंत अनस्टॉपेबल. हेमंत चांगली बॅटिंग करतोय. तर 51 धाव फलकावर. इन फॉर्म बॅट्समन, चांगली बॅटिंग तर करतोय, आघाडीला आलाय आणि माहिती आहे की वाकड संघाच्या विरोधात खेळायचं आहे, बॅटिंग करावी लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. एक्सलेंट परफॉर्मन्स. धावसंख्या 51. पुढचा चेंडू अजिंक्यचा. फुल टॉस आहे, जाऊ दिला. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. दबाव गोलंदाजावर. 2 मोठे फटके आल्यानंतर आपण बघतो की दबाव गोलंदाजावर स्पष्टपणे दिसतोय. 2 षटकार मारल्याचा ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू आणि ताबडतोब निरंजन सावंत सिग्नल केला जयंतला. इट्स वाईड. बॅकफुट लागला, जागावरली त्याने फटका एक्झिक्यूट करण्यासाठी टीममध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत हेमंतकडे संधी 2 धावा घेण्याची आणि सहजगती 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. गॅप मध्ये खेळू शकला होता. लक्षात ठेवा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. केसर संघ आणि खार्डी संघाचे संघनायक टॉस साठी रिपोर्ट करा. यानंतर अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये होईल तो टॉस. या 2 धावांची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या 54 धावा धावफलकावर 54. आउटसाइड एज मागे जातोय चेंडू. त्याच्या काय फ्लाइंग स्टीम मध्ये संधी रनआउटची डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण बॅकअपला खेळाडू म्हणजेच गोलंदाज येतोय विकेट किपरच्या मागे. एक धाव तिथे कंप्लीट. धावसंख्या 55 55 अँड लास्ट बॉल टू गो. षटकातला शेवटचा चेंडू. या इनिंगमध्ये आपण बघतोय या इनिंगमध्ये 2 षटक ही समोरच्या एंड आहेत. 3 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. या षटकांतर फलंदाजाला हवं ते पाणी ताबडतोब पाणी घेऊन जायचं आहे. षटकांतर लगेचच घेऊन जायचं आहे. लास्ट टू गो. समोर रवी. फुल टॉस. रवीला मी अशी चेंडू टाकू शकत नाहीये.
धड धाकाट्याने धाकड फटका थेट सीमारेषे बाहेर ऑन द स्क्रीन षटकार. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत आणि खास करून आक्रमण करतायत बॅटिंगच्या माध्यमातून, बॅटच्या माध्यमातून. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा आता निशांत भोईर पहिल्या षटकात धावा ज्या खर्च केल्या त्या एकूण 10 धावा खर्च केल्या होत्या आणि एकूण धावसंख्या बघते गौरीपाडा संघाची ती 61, 15.25 सरासरी त्यांनी मेंटेन केली आहे आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला हेमंत उभा, हेमंत म्हात्रे आघाडीचा फलंदाज. पहिला चेंडू षटकातला, नेट षटकातला. हो, थोडासा थांबून खेळायचा प्रयत्न होता, थोडासा ओव्हरपिच करून घेतला फलंदाजाने स्ट्राईक एंडला हेमंतने, पण टायमिंग करू शकला नाहीये. बॅटच्या खालून चेंडू सरळ विकेट किपर जीतच्या हातामध्ये, संगणकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळते, पहिला चेंडू निर्धाव, पहिलाच बॉल डॉट. धावसंख्या काय माहिती 61, 61 धावा, 2 गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे गौरीपाडा संघ. पुढील चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. रिलीज पॉईंटला आपण जर बघितलं तर तिथे पाय स्किड झाला, खाली कोसळला, त्यामुळे नियंत्रण अजिबात नव्हतं. त्या मुवमेंटला आपण बघतो की पंच ताबडतोब वाईडचा सिग्नल करतायत. रमाकांत पवार. या वाईडमुळे धावसंख्या 62, 62 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाज एकत्र येतात, काहीतरी चर्चा करतायत आणि मग त्या मुवमेंटला काय उत्तर असेल येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आणि चांगलं लक्ष दिले सेट करावं लागेल. चला, टॉससाठी सातत्याने मित्र इथे सूचना करतोय आम्ही, टॉससाठी आपण रिपोर्ट करायचा आहे. आले चला, थँक्यू सो मच. दोन्ही संघाच्या संघनायकांचा आभार, केसर आणि खार्डी. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच आपण करणार आहोत न्यूयॉर्कमध्ये. पुढील चेंडू निशांतचा, शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटला गेला, स्टायलिश स्ट्रोक, शतशक आहे डीप मध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत हेमंतला माहिती फक्त एकच धाव. तंत्रशुद्ध फटका होता, स्टायलिश स्ट्रोक होता. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू आणि थोडासा अपिश फटका बघायला मिळाला डीप कव्हर पॉइंटला. 63, 63. आतापर्यंत या षटकामध्ये एक वाईड आलाय, एक डॉट आहे, एक सिंगल. 2 धावा आतापर्यंत 2 चेंडू खर्च केले त्या निशांतने. स्ट्राईक एंडला रवी. ओहो हो, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. आओ देखा ना तौर बता दिया आते दल का भाव. स्लॉग इट, षटकार. चला, मॅच बॉल आय थिंक आलेला आहे. थँक्यू सो मच. आमचे व्हॉलंटियर्स खूप मेहनत घेत आहेत, प्रचंड मेहनत घेत आहेत, कारण 3 दिवस ही स्पर्धा यशस्वी करून दाखवायचीच आहे. हा निश्चित त्यांनी चंग बांधला आहे, हे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे आणि एवढा लांब गेला चेंडू ताबडतोब ग्राउंडच्या आतमध्ये आले. सगळ्यात महत्त्वाची बाजू. षटकार मागच्या चेंडूवर धावसंख्या 69, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 69. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऍक्शन रिप्ले. थोडासा मात्र चेंडू हा जास्त बाउन्स होता, पण रिझल्ट तोच आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर षटकार.
ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे चेंडू. दबाव गोलंदाजावर. 2 षटकार 1 वाईड. धावसंख्या 76 आणि चांगली धावसंख्या म्हणावी लागेल याच्यात मात्र शंका नाही. 15चा रन रेट प्रत्येक षटकामागे मेंटेन केलाय. 4 षटकाखेर 61 धावा आतापर्यंत या षटकात बघतोय. धावसंख्या जी अजूनपर्यंत 15 खर्च केलेली आहे. गोलंदाज निशांतने मागचं षटक त्याने 10 धावेचं टाकलं होतं, पण हे षटक खूपच मागडं. आता खेळाडू एक्स्ट्रा वाढवलाय ऑन साईडला. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आहे, प्लस एक वायडी शुभ आहे खेळाडू स्क्वेअर लेग मध्ये आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बघायचं या 4 खेळाडूंना कशा प्रकारे भेदेल रवी. फुल टॉस आहे. तुम्ही क्षेत्ररक्षक कितीही लावा, 5च्या 5 लावा, पण मी मारणार षटकार. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. षटकार. स्टार्टिंगला ते फक्त चॉईस असणार आहेत, त्यानंतर कुठलाही बॉल चॉईस नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक संघाने. चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला, तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत नवीनच चेंडू मिळेल, पण ते नवीन चेंडू हे चॉईस नसणार आहे. ते मित्र नोंद घ्यायची आहे. कमिटी जो चेंडू देईल तो तुम्हाला घेऊन खेळावा लागेल. पुढचा चेंडू. निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू. तब्बल 82 धावा धावफलक बघायचा आहे. अजून एक मोठा फटका इथे येणार का, त्यासाठी प्रयत्न करेल, निश्चितच करेल तो रवी म्हात्रे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि इथे मात्र झेल होता. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र दूरमध्ये उभा आहे. दूरपर्यंत ते चेंडू कव्हर करण्यासाठी येईल आणि तोपर्यंत सहजगत 2 धावा पूर्ण करतोय रवी या चेंडूवर. आणि धावसंख्या गेली ती तब्बल 84 धावा धावफलकावर एकूण 5 षटकांच्या अखेरीस. 84 ऑन द बोर्ड आणि 85 टू विन इज द टार्गेट फॉर द टीम वाकळण. 85 धावसंख्येचं एक मोठं आव्हान, एक भलं मोठं आव्हान इथे ठेवण्यात आलं आहे गौरीशंकर गौरीपाडा संघाच्या वतीने. या आपण टॉस कंप्लीट करूया व्यासपीठावर. मी सन्मान्य विलास डोणे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आता टॉस करायचा आहे. दोन्ही संघाचे संघटक इथे उपस्थित आहेत. आपण टॉस कंप्लीट करूया. विलास डोणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस इथे करत आहोत, नाणेफेक करत आहोत नेक्स्ट मॅचचा. गेसरच्या विरोधात खार्डी संघ आपला निर्णय लगेच आपण इथे कळवायचा आहे टॉस झाल्यानंतर. पण पहिल्या इनिंगमध्ये आपण बघतो की खूप भलं मोठं एक जबरदस्त आव्हान. बॅटिंग जर आपण बघितली तर म्हणजेच दोन्ही फलंदाज रवी आणि हेमंत तगडी फलंदाजी केली, मजबूत फलंदाजी केली. सो खार्डी संघाने नाणेफेक जिंकली. आपला निर्णय आपला कळवा. व्यासपीठावर मी सन्मान्य विलास डोणे साहेब, चेतन डोणे साहेब आणि श्वेता डोणे साहेबांना विनंती मॅडमला विनंती करतो की आपण प्लीज यायचं इथे. आपला सन्मानित आम्ही सन्मान करत आहोत. आपले आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आपण इथे आलात आणि व्यासपीठाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल या तिन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सर्व मान्यवरांचा सन्मान इथे संपन्न होईल.
विलास ढोणे साहेब, चेतन ढोणे साहेब आणि श्वेता ढोणे मॅडम यांचा सन्मान इथे संपन्न होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि काळू काका गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ, माईची उबदार शाल आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा सन्मान चिन्ह तुम्ही पाहता ते म्हणजेच विठ्ठल रखुमाई असं स्वरूप आहे सन्मानाचं. आणि सन्मान इथे आपण बघतोय स्वीकारत असताना हे तिन्ही मान्यवर विलास ढोणे साहेब, चेतन ढोणे साहेब आणि श्वेता ढोणे मॅडम यांचा हा सन्मान इथे संपन्न होत आहे. खूप सुंदर विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती. ऑफकोर्स येणाऱ्या काळामध्ये आपला भावी नवरदेवाचं म्हणून सुद्धा वीक असं मी म्हणेन श्वेता मॅडम, आणि पण त्यांना पाहणारच आहोत. त्यांना ऑल द बेस्ट, अधिक शुभेच्छा त्यांना सुद्धा. देण्यासाठी आपण संघर्ष केला. दिवंगत लोकनेते स्वर्गीय देवा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण नेतिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. डावाची सुरुवात देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेरला स्वीप केला. पॉवर प्ले षटक त्याचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करू. यावेळेस फटका चांगला आहे पण फिल्डर मात्र वेगाने धावतायत. बॉलला अडवू शकतील की नाही पाहायचंय, पण अखेर पहिला दुसरा टप्पा घेतल्याच्या नंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय नवीन गायकवाड स्टँड मध्ये बॉल डिपॉझिट केले मिळतील 4. त्यानंतर मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यश मिळालंय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हिम्मतला आपण पाहतो आणि व्हेरी फर्स्ट ओव्हर 2 बॉल वरती 2 चौकार आल्याच्या नंतर मात्र विकेट.
आपला निर्णय पण कळवायचा लगेच. हिमंत आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. दुसरा डाव सुरू आहे. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. फार सुंदर फलंदाजी झाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय सनी. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याच काही घडल्या घडामोडी. अगदी आपण पाहिलं 2 चौकार देखील आले, त्यानंतर विकेट देखील मिळाले आणि आता डॉट बॉल देखील येतो. हिमंत पुन्हा एकदा बॉलतो पुढचा बॉल ओव्हर द विकेट न खराब लाईन. दिशाभूल, दिशेवरती नियंत्रण राहिलं नाहीये. सीन क्रिकेट स्टँड फॉर कंट्रोल. आणि ॲज अ बॉलर तुमच्याकडे कंट्रोल नसेल, ते नियंत्रण जर तुमच्याकडे नसेल तर या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवणं फार कठीण होऊन जाईल. पण अतिरिक्त धाव मिळाली. टार्गेट जरूर मोठं सर करायचं आहे खेळाच्या दुसऱ्या डावात वाकणला. जवळपास 85 धावांचं टार्गेट आहे. पण कोणती टोटल तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. बॉल गॅदर केला असता तर कदाचित मला वाटतं रनआउटची आणखीन एक विकेट मिळाली असती. सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे टोटल स्कोर कार्ड वरती धावसंख्या 10. 2 चौकार, 1 सिंगल, 1 अतिरिक्त धाव, 1 डॉट आणि 1 विकेट. शेवटचा बॉल षटकात आपल्याला पाहायला मिळतोय. निरंजनजी सावंत सर आणि उमाकांतजी पवार सरांना आपण पाहतोय. रमाकांतजी पवार सरांना आपण पाहतोय. एक काळ गाजवलाय क्लोज विकेट कीपर आणि एक अगदी आपण पाहिलं तर गणघाती फलंदाज म्हणून त्यांची ओळख टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. आणि आज आपण पाहिलं तर अनेक नामांकित मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये तिन्ही पंच आपण पाहतोय. कंट्रोल रूम मध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये राकेश सरांना आपण पाहतोय. पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर आहेत. डीप मध्ये आता ऑन साइड लागते आपण पाहिलं स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन 38 सर्कलचा हात आहे. शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. समूह मिड ऑन मिड ऑफ आहे, त्यामुळे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला फिल्डर पाहायला मिळत नाही. जीत बोईसाठी हा बॉल कॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. ही ओळख आहे जीत बोईरची. गॅप शोधण्यामध्ये ते माहीर आहेत आणि ती ओळख त्यांनी स्पष्ट केली. शेवटच्या बॉलवरती मिळालाय धावा 4. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट, 14 रन्स ऑफ बोर्ड. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. आपला निर्णय अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, लक्षात ठेवा. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झालेला आहे, त्यामुळे खाडी संघाला रिक्वेस्ट आहे की आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. फार एंड वरून बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक दुसरा गोलंदाज मयूरला आपण पाहणार आहोत. वेळेच्या बाबतीत लक्ष असू द्या. स्टॉपवॉच ऑन आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल आणि त्या दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला षटक पूर्ण करणं गरजेचं आहे. फटका चांगला खेळलाय. पंचांचा इशारा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. या षटकाची देखील चौकाराने सुरुवात केली आहे.
नाही. चला मॅच बॉल आलेला आहे. आदरणीय नारायणजी ढोणे साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चिंचपाडा, तिसगाव, नांदिवली या परिसरातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील तर त्या सर्वांना विनंती असेल की असरा बॅट ओव्हर द बॉल असेल. ऍब्सोल्युटली ग्रेट हिट. पण डीप मध्ये लॉंग ऑनला फार वेगाने फिल्डर आले. सिंगल फक्त मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. जयेंद्र भोईर आम्हाला माहिती येत आहेत. 19 धावा धावपटलावरती. श्री तिसाई चषक आपण पाहतोय. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव यावेळेस करतो. विकेट खेळलाय. फटका चांगला लॉपेट हिट आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर आत होते 38 सर्कलच्या एक्स्ट्रा कव्हरचे. त्याचा फायदा उचललाय आणि बॉलला मात्र पाठवलंय. स्वीप किंवा बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4. जागा बनवून स्ट्रोक एक्झिक्यूट केला. कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अनऑर्थोडॉक्स क्रिकेट जास्त प्रमाणावरती जित भोईरला खेळताना आपण पाहतो. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चौकारांची वसुली तो चांगली करत असतो. आडव्या बॅटने यावेळेस ऑन साईडला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यापूर्वी स्वीप कव्हर, आता स्क्वेअर लेग. मैदानाच्या चारी बाजूंनी आक्रमण करतोय जित भोईर. ऑन फायर. 4. दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. पण ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. कलात्मक फटक्यांसाठी ओळखला जातो जित भोईर आणि आता त्या अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल जित भोईरला. नेक्स्ट बॉल ऑफ साइडने खेळला. आडव्या बॅटने फटका चांगला डीप मध्ये. मिड विकेटला सेकंड साठी पलटतील. मिळतील 2. फिल्डर थोडे फंबल झाले, स्किड झाले तिकडे आणि 2 धावा मात्र सहज इथे प्राप्त केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 30 धावा पटलावरती लागतात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चौकार आले, 1 सिंगल आले, 1 डबल आले, 1 व्हाईट बॉल देखील आलेला आहे. म्हणजे धावांची वसुली चांगली होते. 85 तुम्हाला बनवायच्या त्या अनुषंगानं अशी बॅटिंग करावीच लागेल. ओ बाल बचे मी म्हणेन. सुदैवानं बचावले गेल्यात. लास्ट मोमेंटला हात टाकला, बॉलला अडवलं. आदरणीय वचनजी गायकवाड यांना देखील मी विनंती करतो आपण देखील आमच्या मंचावरती यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 31 धावा 1 आघाड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट. 31 ऑन बोर्ड. पाठलाग एकंदरीत आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये करायचा आहे तो 85चा. मोठं लक्ष आहे. 85चा पाठलाग करताना आतापर्यंत 31 धावा पटलावरती लागलेल्या आहेत. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 54ची. म्हणजे आता 18ची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला राखायची आहे. तीन ओव्हर नंतर कंपल्सरी 12th मॅन पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाईल. लक्षात ठेवा. ड्रिंक्स ब्रेक जो होईल त्यामध्ये तुमचा 12वा खेळाडू हा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. इतर कोणता खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची काळजी बाळगा. प्रत्येक संघाला फक्त आणि फक्त बीमर साठी रिव्ह्यू असणार आहे. इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यूची मागणी करू शकत नाही. यात बराचदा कॉट बिहाइंड विकेट साठी देखील रिव्ह्यूची मागणी केली जाते. अल्ट्रा एज स्निकोमीटर आपल्याकडे नाहीये. टेनिस क्रिकेट डेव्हलप होत आहे. लवकरच त्या गोष्टी देखील येतील. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पण युट्यूब लाईव्ह जेव्हापासून या टेनिस क्रिकेटला प्राप्त झालं तेव्हापासून सोन्याचे दिवस पाहिलेत. आज ISPL ISCL सारख्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो या टेनिस बॉल क्रिकेटच्या फटलावरती होतात. मोठे मोठे प्राइस पोल आपण तिकडे पाहत आहोत आणि या स्पर्धेला देखील लाखाचं स्वरूप प्राप्त झालंय. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख. यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळलाय. पॉवर प्लेचं बंधन नाहीसं झालंय पण
गॅप जो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरतायत जीत. गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने गॅप शॉट एक्झिक्युशन करताना आपण त्यांना पाहतो. ही त्यांची ओळख आहे आणि ओळख स्पष्ट करतोय मैदानामध्ये. चौकारांमध्ये डील करतोय. षटकार जरूर अजूनही आले नाहीये आणि खाडी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केले गावदेवी घेसरला. तो देखील एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर विनर मध्ये लढत असणार आहे मग वाडेकर रवी देसाई आणि सोनापाडा समीर आणि वडवली ब. चांगले मॅचेस दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट. अगदी आपण पाहिलं तर जो फलंदाज चौकारामध्ये डील करत होता, ज्या फलंदाजानं आतापर्यंत संघाचा डाव सावरला होता आणि जो वेगाने धाबा बनवत होता, तो शीत भोईर मैदानाच्या बाहेर. हिज गॉन. आतमध्ये चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन आपण पाहतोय निशांत भोईरला. निशांत भोईरनं वडवलीच्या स्पर्धेमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती आणि अगदी ऐन मुक्याच्या क्षणाला त्याची फलंदाजी देखील तितकी चांगली आपण पाहिली. तो सध्या दाखल होतोय. रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑनसेट पॅक करण्याचा निर्णय घेतला होता, पण आता लॉंग ऑनचे फिल्डर आता लॉंग ऑफ आले आहेत. डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन 38 सर्कलचा 8 ठेवला होता, पण आता पुन्हा थोडेसे बदल आपण पाहतो फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. थर्ड मॅनला थोडं बाहेर घेतलंय गली क्षेत्रामध्ये. बॉल तयार. स्लोअर बनवता बॉलर्स बॅक खेळायचा प्रयत्न केला गेलाय. स्वतः गोलंदाज वेगाने धावला 38 सर्कल पर्यंत. ते अंतर त्याने कापलं आणि 2 धावा सहज प्राप्त केल्या जातील. पॉवर प्ले सर्कल मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये या 2 धावांची वसुली आपण पाहतोय. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. मॉर्निंग सेशन आज आपण पाहिलं तर थोडा उशीर झाला जरूर, कारण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आपल्याला पार पाडायचा होता. शुभारंभ झाला, प्रारंभ झाला 3 दिवसाच्या क्रिकेटच्या दमदार स्पर्धेला आणि उद्या देखील जबरदस्त संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आज देखील चांगल्या मॅचेस होतील. ऑफ साइड रिजन मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावर डीप लॉंग ऑफला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. 2 मिळतात पुन्हा एकदा. एकेरी धावांना वारंवार दुहेरीमध्ये परिवर्तन केले जात आहे, कन्वर्ट केले जात आहे. धावसंख्या 2 ने पुढे. जयेंद्र भोईर माहिती देतील. 39 धावा धावपटलावरती लागल्यात. इक्का दुक्का सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. इथून मात्र आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. टॉप गिअर वरती गाडी सुरू ठेवावी लागेल धावांची. 39 झालेल्या आहेत. 85चा पाठलाग करायचा. 46 धावांची तब्बल गरज. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. यश उद्ध्वस्त यावेळेला. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. आता मात्र पूर्णपणे दयनीय अवस्था झाली मी म्हणेन या मॅच मध्ये जीजी स्पोर्ट्स वाकण संघाची. निशांत भोईर मैदानाच्या बाहेर. अभिमानास्पद गोष्ट आपल्या सर्वांसाठी. तब्बल 26,40,000
अगदी आपण पाहतोय ती बोली लागली गेली आणि त्या खेळाडूला तिथे मात्र आपण पाहतोय ऑक्शन प्रक्रियेमध्ये निवडलं गेलं. चेन्नई संघामध्ये पुन्हा एकदा ISPL च्या सीझन मध्ये खेळताना आपल्या केतन मात्रे पाहायला मिळेल. प्राईड ऑफ ठाणे. ISPL साठी ते रवाना देखील झालेले आहेत. त्यांना देखील ISPL साठी आज आपल्या संपूर्ण कल्याण डोंबिवलीच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देतोय. अलॉंग दी कार्पेट ऑन ड्राईव्ह करतोय. बॉल डीप मध्ये मिड विकेटला तैनात फिल्डर. सेकंडचा कॉल केला आणि 2 मिळतील कारण फिल्डर थोडे स्किड झाले होते तिकडे बॉल गॅदर करण्यामागे थोडा वेळ घेतला आणि हेमंतचा दुसरा षटक देखील संपन्न झालंय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर धावसंख्या दाफलकावरती 41-41. चला 12th मध्ये आपण पाणी घेऊन जायचंय. अगदी आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालाय पण आपल्या व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान आपल्या मैदान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पार पाडणार आहोत. वचनना गायकवाड यांचं देखील आपल्या मंचावरती आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे. वचनदादा गायकवाड यांना विनंती आहे की आपण या आपल्या स्वागत आणि सन्मान स्पर्धेच्या वतीने आपण स्वीकारायचं आहे. अनिकेत आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान पार पाडा. या वचनानं गायकवाड यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाण्याची ताण तर भागवली जाते पण धाबांची तहान भरपूर लागली असतात त्या जीजी स्पोर्ट्स वाकणला. ती कोण भागवेल हा प्रश्न आहे. वचनानं गायकवाड यांचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडतोय. अगदी आपण पाहिलं तर ग्रामस्थ तिसगाव आणि अगदी या स्पर्धेवरती असलेल्या प्रेमा खातीर मात्र आज जे मान्यवर उपस्थित राहतात त्याबद्दल त्यांचा हा शुभ सन्मान या आपल्या स्पर्धेच्या वतीने आपण पार पाडतो आहोत. मनापासून आभार. आपलं वेळात वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेसाठी. आदरणीय किशोरजी गायकवाड साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. खरं तर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रक्रियेसाठी ते आवर्जून इथे उपस्थित राहिले होते आणि त्याबद्दल या संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीने आपले मी मनापासून आभार व्यक्त करेन. आणि आदरणीय किशोरजी गायकवाड त्या सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला बॉल ॲक्युरेसी गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. अगदी आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्या स्पर्धेच्या पद्धतीने आपण पार पाडतो. दुसऱ्या बाजूला सामना देखील सुरू राहील. सिंगल मिळाले. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 42 वरती. फार अँड वरून गोलंदाजी मार्क वरता आता पुन्हा एकदा मिथून येतोय. दूर ठेवला गेला अवे फ्रॉम द बॉडी. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय पंचांचा. अतिरिक्त धाव मात्र मिळते. आदरणीय किशोरजी गायकवाड साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती अमित दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. आणि मॅच संपल्याच्या नंतर मात्र इतर मान्यवरांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती करणार आहोत. बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या दिशेने. व्हाईट बॉल आपण पाहतोय सलग 2 व्हाईट बॉल. धावसंख्या आता 44 वरती 85चं मोठं लक्ष आहे आणि ते लक्ष सर करताना आता मात्र 3 विकेट गमावलेत बॅटिंग करताना जीजी स्पोर्ट्स वाकळणने. कठीण झाली आहे मॅच. ऑफ स्टंपच्या बाद शफल झालाय. ऑन साइडला पाठवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला चांगला असेल टिपलाय. 1 मोर विकेट. 4थ्या विकेटचा बदल मैदानाच्या आतमध्ये. तू चल में आया ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. इज गॉन.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. खरं तर गौरीशंकर गौरीपाडा संघानं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अगदी आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग देखील बेमिसाल आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फलंदाजी झाली. प्रत्येक फलंदाजानं आक्रमण केलं आणि आता गोलंदाजांनी देखील चांगली भूमिका या मॅच मध्ये पेश केली आहे. चांगलं क्रिकेट आज आपण पाहतोय. श्री तिसाई चषक या स्पर्धेचा पहिला दिवस. उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये गौरीशंकर गौरीपाडा आणि जीजी स्पोर्ट्स वाकर मध्ये टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंग जशी मिळाली गौरीपाडा संघाच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला. तो डोंगर सर करताना सध्या तरी अडचणी येत आहेत वाकण संघाच्या फलंदाजांना दुसऱ्या डावामध्ये, कारण गौरीपाडा संघाच्या बॅट्समॅनने पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग केली. 28 धावांचा बहुमूल्य योगदान हेमंतचं राहिल्याच्या हेमंतने गोलंदाजी देखील चांगली केली. अनिकेतने देखील बॅटिंग चांगली केली. फिनिशिंग टच रवीनं दिला आणि अगदी आपण पाहतोय धाबांचा हा डोंगर रचला गेला. यावेळेस फटका चांगला खेचून मारलाय आडव्या बॅटनं पाठवलाय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क सिक्सर. आदरणीय अशोकजी गायकवाड साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आदरणीय अशोकजी गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 दरम्यान पूर्ण झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 52 आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज आहे. कठीण आहे 33 धावा. अगदी आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये म्हणजे प्रत्येक बॉल या मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. अगदी आपण पाहतोय नवीन पर्वाची नवीन वर्षाची 2026 ही सुरुवात कोणाची गोड होईल ही आजच्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. पहिल्याच वीक मध्ये पहिल्याच आठवड्यात नवीन वर्षाच्या ही स्पर्धा आणि ही ट्रॉफी आपल्या घरी कोण घेऊन जाईल हे पाहायचं आहे. रवी येतो बॉलिंग मार्क वरती. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल तो करतोय. जसा सामना इथे पूर्ण होईल तसं काडी संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन मिळेल आणि घेसर संघ आपण देखील डगआउट मध्ये रेडी राहायचं आहे. घेसर म्हटलं की खुल्या गटाचे क्रिकेट सातत्याने खेळतात आमचे लेफ्टी बॅटर दुर्वेश मडबी. स्वागत आपलं देखील. सातत्याने खुल्या गटाचे क्रिकेट दमदार ते खेळत असतात. या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय नवनाथ दादा अगदी ते देखील इन ऍक्शन असतील. सूरज या मॅच मध्ये आता मात्र आपण पाहतोय ती रंगत आता शिल्लक राहिलेली नाहीये. पूर्णपणे गौरीपाडा संघानं या मॅच वरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. वन साइड डॉमिनेशन आणि आता विजयी रथावर स्वार होण्यासाठी ते देखील तयार आहेत. इथून आपण म्हणू शकतो की आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. फॉर्मॅलिटीज इथून पूर्ण होतील आणि त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातात मैदानामध्ये. औपचारिकता शेष. यानंतर लगेच काडी संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जणू काही प्रॅक्टिस सेशन सुरू आहे. गोलंदाजाने विकेट किपर मध्ये बॉल रिलीज केले जातात. विकेट किपर गॅदर करतायत. औपचारिकता इथे आपण पाहतो दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना सध्या अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल असेल या डावातला आणि फॉर्मॅलिटीज इथून पूर्ण होतील. पूर्णपणे या मॅच मध्ये एकतर्फा
वर्चस्व प्रस्थापित केलं. गौरीशंकर गौरीपाडा संघानं बलाढ्य अशा जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला ते परास्त केलंय. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. सामना संपलाय. मॅच फिनिश सामना जिंकलाय गौरीशंकर गौरीपाडानं. अभिनंदन. वेल प्लेड टीम गौरीपाडाने हार्ड लक म्हणूया आपण ते अर्थातच वाकळण संघाला. आकाश